नमस्कार, जय हिंद भावांनो. आपल्या महाराष्ट्रातील पाचही यारूची अग्निवीर आर्मी रॅली भरती निघत आहे. 2024 मध्ये यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरती सुद्धा निघत आहे. त्याचबरोबर यारो पुणेची सुद्धा मित्रांनो भरती निघत आहे. त्याचबरोबर यारो नागपूरची सुद्धा भरती निघत आहे. त्याचबरोबर यारो मुंबईची सुद्धा नवीन आर्मी भरती निघत आहे. त्याचबरोबर यारो कोल्हापूरची सुद्धा मित्रांनो नवीन आर्मी रॅली भरती निघत आहे. तर पहा, आपल्या महाराष्ट्रातील या पाचही यारूची नवीन भरती ज्या मित्रांनो निघत आहे, या संदर्भात ज्या मित्रांनो अपडेट आलेला आहे. आणि या पाचही यारूच्या अग्निवीर आर्मी रॅली भरतीचे फॉर्म केव्हापासून चालू होणार आहे हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. याबद्दलच मित्रांनो मेन अपडेट आलेला आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मेन याबद्दल सांगणार आहे की तुमचे फॉर्म केव्हापासून चालू होणार आहे या पाचही यारूचे. त्याचबरोबर यावर्षी ज्या मित्रांनो अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये बरेच काही चेंजेस करण्यात आले आहेत. तर यावर्षी सर्वात आधी ग्राउंड असणार आहे की सर्वात आधी लेखी परीक्षा असणार आहे. त्याचबरोबर काय काय बदलाव ज्या मित्रांनो यावेळेस अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये करण्यात आलेले आहे आणि तुमचे फॉर्म मित्रांनो कधीपासून चालू होणार आहे तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर 10वी पासवरच तुम्हाला अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे. तर पहा, याआधी सुद्धा मित्रांनो 2023 मध्ये या पाचही यारूची भरती झाली होती. यारो छत्रपती संभाजी महाराज नगर म्हणा, यारो नागपूर म्हणा, यारो पुणे म्हणा, यारो मुंबई म्हणा, यारो कोल्हापूर म्हणा. तर या ठिकाणी मित्रांनो बऱ्याच मुलांचं सिलेक्शन झालं नाही. बरेच मुलं ज्या मित्रांनो जास्त मुले हे लेखी परीक्षेमध्ये कटले होते आणि त्यापेक्षा जास्त मुले मित्रांनो हे रनिंगमध्ये कटले आणि त्यापेक्षा कमी मुलं ज्या मित्रांनो हे रनिंग काढून ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढून सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढून सुद्धा ते मुलं मेडिकल किंवा उंचीमध्ये कटलेले आहे. आणि काही विद्यार्थ्यांचं ज्या मित्रांनो अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये सिलेक्शन झालं नाही. तर पहा मित्रांनो, खचून जाऊ नका. 2024 मध्ये महाराष्ट्रातील सर्वच यारोची ज्या मित्रांनो भरती निघत आहे आणि या सर्व यारोचे भरतीचे फॉर्म केव्हापासून चालू होणार आहे हे संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून अग्निवीर आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा, सर्वात आधी वयोमर्यादा काय लागते ते तुम्हाला सांगून देतो. तर इंडियन आर्मी भरतीमध्ये यावर्षी वयोमर्यादा हे 17.5 ते 21 वर्षापर्यंत असणार आहे. त्याचबरोबर या भरतीमध्ये फी जी आहे मित्रांनो हे 500 रुपये असणार आहे सर्वच कॅटेगरीच्या मुलांसाठी. त्याचबरोबर या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता फक्त मित्रांनो 10वी पास लागते. तुम्ही जर GD मध्ये फॉर्म भरत असाल तर 10वी पास लागते आणि तुम्ही जर ट्रेड्समॅन मध्ये जर फॉर्म भरत असाल तर तुम्ही 8वी पासवर फॉर्म भरता येणार आहे. आणि तुम्हाला क्लार्क मध्ये फॉर्म भरायचा असेल तर तुमचं मित्रांनो 10वी 12वी सायन्स असलं पाहिजे आणि 12वी मध्ये तुम्हाला 50% वरती असले पाहिजे, तेव्हाच तुम्हाला क्लार्क मध्ये फॉर्म भरता येणार आहे. आणि टेक्निकल साठी शैक्षणिक पात्रता तुम्ही 10वी 12वी सायन्स पाहिजे आणि 12वी मध्ये तुम्हाला मित्रांनो 50% पाहिजे आणि प्रत्येक विषयामध्ये फिजिक्स झालं, मॅथ झालं, केमिस्ट्री झालं, इंग्रजी झालं, यामध्ये तुम्हाला 40 मार्क असले पाहिजे प्रत्येक विषयामध्ये, तेव्हाच तुम्हाला मित्रांनो टेक्निकल मध्ये फॉर्म भरता येणार आहे. तर एवढी या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता लागते. तर पहा, नवीन 2024 मध्ये या पाचही यारूची भरती कधी निघणार आहे ते तुम्हाला सर्वात आधी सांगून देतो. तर पहा, यारो छत्रपती संभाजी महाराज नगर झालं, त्याचबरोबर यारो नागपूर झालं, यारो पुणे झालं, यारो मुंबई झालं, यारो कोल्हापूर झालं. या पाचही आर्मीची जी भरती आहे मित्रांनो, या पाचही यारोच्या आर्मीची भरती आहे ही फेब्रुवारीच्या ज्या मित्रांनो पहिल्या हप्त्यामध्ये तुमचे फॉर्म भरणे चालू होणार आहे. लक्षात ठेवा. तर गपलतीमध्ये राहू नका मित्रांनो. फेब्रुवारीच्या पहिल्या हप्त्यामध्ये मित्रांनो तुमच्या सर्व यारोची ज्या मित्रांनो फॉर्म भरणे चालू होणार आहे. तर मी तुम्हाला असं का सांगत आहे कारण की जॉईन इंडियन आर्मीच्या ऑफिशियली वेबसाईटवर मित्रांनो हे अपडेट आलेलं आहे. तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता. तर बघू शकता या ठिकाणी रजिस्ट्रेशन फॉर द सेकंड ऑनलाईन कॉमन एंट्रन्स एक्झाम फॉर रिक्रुटिंग इयर 2024-25 विल बी लाईव्ह फ्रॉम फर्स्ट वीक ऑफ फेब्रुवारी 2024. तर हे जे मित्रांनो अग्निवीर आर्मी रॅली इंडियन आर्मी भरतीच्या जॉईन इंडियन आर्मीच्या ऑफिशियली वेबसाईटवर मित्रांनो हे अपडेट आलेलं आहे. तर फेब्रुवारीच्या ज्या मित्रांनो पहिल्या हप्त्यापासून मित्रांनो तुमचे फॉर्म भरणे चालू होणार आहे सर्व यारोचे. ठीक आहे. यारो छत्रपती संभाजी महाराज नगर, यारो नागपूर, यारो पुणे, यारो मुंबई, यारो कोल्हापूर या पाचही आर्मीची भरती मित्रांनो फेब्रुवारीच्या पहिल्या हप्त्यापासून ज्या मित्रांनो फॉर्म भरणे चालू होणार आहे. तर आतापासून तयारी चालू ठेवा, आतापासून अभ्यास चालू ठेवा. ठीक आहे. तर यावेळेस मित्रांनो बदलाव काय काय करण्यात आला अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये, काय काय चेंजेस करण्यात आला आहे. तर यावर्षी मित्रांनो फक्त चेंजेस एवढं करण्यात आलं आहे की जे क्लार्कचं पद आहे तर क्लार्कमध्ये आता मित्रांनो तुमची टायपिंग असणार आहे. लक्षात ठेवा. तर एवढाच या भरतीमध्ये बदल आहे. आणि सर्वात आधी तुमचा इंडियन आर्मी भरतीमध्ये सर्वात आधी तुमची पहिला टप्पा लेखी परीक्षा असणार आहे. दुसरं मित्रांनो तुमचं यामध्ये ग्राउंड, तिसरं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथं मेडिकल अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे. तर GD साठी लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, GD आणि
ट्रेड्समॅनसाठी तर पहा जीडी आणि ट्रेड्समॅनचा जे मित्रांनो 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, एका प्रश्नाला 2 गुण देण्यात येणार आहे। तर पहा जीकेचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहेत, त्याचबरोबर यामध्ये गणिताचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहेत, त्याचबरोबर विज्ञानचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि रिझनिंगचे जे मित्रांनो 5 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, ठीक आहे, आणि एका प्रश्नाला 2 गुण देण्यात येणार आहे। तर असा मित्रांनो या लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम आहे जीडी आणि ट्रेड्समॅन या भरतीचा, ठीक आहे। त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता जे क्लर्क पद आणि 60 मिनिटाचा जे मित्रांनो तुम्हाला टायमिंग भेटणार आहे। त्यानंतर जे क्लर्क आणि स्टोअर कीपरचं पद आहे तर त्यामध्ये 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 200 मार्काचा जे मित्रांनो हे परीक्षा असणार आहे। 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 60 मिनिटाचा टायमिंग असणार आहे क्लर्कसाठी। तर यामध्ये बा जीकेचे 5 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर सायन्सचे यामध्ये 5 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, कम्प्युटरचे यामध्ये 5 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर मॅथचे यामध्ये 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजीचे यामध्ये 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, असा क्लर्कचा अभ्यासक्रम आहे। त्यानंतर टेक्निकलचा जो लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम आहे तो आहे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे टेक्निकलचे आणि 200 मार्काची परीक्षा असणार आहे, 60 मिनिटाचा टायमिंग असणार आहे। तर जीकेचे 5 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, रिझनिंगचे 5 प्रश्न, त्याचबरोबर फिजिक्सचे यामध्ये 15 प्रश्न, मॅथचे यामध्ये 15 प्रश्न आणि केमिस्ट्रीचे यामध्ये जे मित्रांनो 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। तर असा सर्वात आधी तुमची लेखी परीक्षा असणार आहे। दुसरं मित्रांनो यामध्ये तुमचं ग्राउंड असणार आहे। तर यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे, तर 1600 मीटर रनिंग या भरतीमध्ये आणि तुम्ही जर ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढली तर तुम्हाला 60 गुण भेटणार आहे आणि तुम्ही जर सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढली तर तुम्हाला 48 गुण भेटणार आहे। तर जे 1600 मीटर रनिंगसाठी जो टायमिंग असणार आहे यावर्षी 2024 मध्ये, तर ॲक्सिलेंटसाठी मित्रांनो 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत असणार आहे आणि सेकंड ग्रुपसाठी 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत एवढा असणार आहे, ठीक आहे। तर तुम्ही जर मित्रांनो फर्स्ट ग्रुपमध्ये रनिंग काढली तर 60 गुण असणार आहे, त्याचबरोबर तुम्ही 10 पुलअप्स काढल्यात तुम्हाला 40 गुण भेटणार आहे। तर असं 100 मार्काचं यामध्ये ग्राउंड असणार आहे इंडियन आर्मी भरतीमध्ये, ठीक आहे। त्याचबरोबर तुम्हाला लॉंग जम्पसुद्धा मारावे लागणार आहे, झिगझॅगसुद्धा मारावे लागणार आहे आणि लॉंग जम्प आणि झिगझॅगला जे मित्रांनो मार्क नसते, फक्त ते तशीच टेस्ट असते, ठीक आहे। तर तुम्ही जर 10 पुलअप्स काढले तर पैकीच्या पैकी 40 गुण भेटणार आणि तुम्ही ॲक्सिलेंटमध्ये रनिंग मारली तुम्हाला 60 गुण भेटणार आहे, ठीक आहे। तर असं तुमचं 100 मार्काचं ग्राउंड असणार आहे। त्याचबरोबर उंची किती लागते तर पहा जीडीसाठी उंची 168 सेंटीमीटर लागते, ट्रेड्समॅनसाठी मित्रांनो उंची 168 सेंटीमीटर लागते, त्याचबरोबर टेक्निकलसाठी सुद्धा उंची 168 सेंटीमीटर लागते, त्याचबरोबर क्लार्कसाठी उंची 162 सेंटीमीटर लागते। तर एवढी या भरतीमध्ये उंची लागते। आता तुम्हाला जे मित्रांनो फॉर्म कायच्यात भरायचा एक लक्षात ठेवा, कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नसते आणि जास्त मुले यामध्ये नवीन असते। जे पण मुले आर्मी भरतीचा फॉर्म भरतात तर यामध्ये नवीन मुलं जास्त असते, तर त्यांना माहीत नसते की आपण कशात फॉर्म भरला पाहिजे। काही मुलं ट्रेड्समॅनमध्ये भरते, काही मुलं यामध्ये याच्यात सुद्धा भरते, क्लार्कमध्ये सुद्धा भरते। तर तुम्हाला सांगतो मित्रांनो तुम्ही जीडीमध्ये फॉर्म भरता, कारण की जीडीमध्ये सर्वात जास्त मुलं घेते, कारण की आता या 5 आरोची जे मित्रांनो भरती झाली तर सर्वात जास्त मुलं मित्रांनो हे जीडीची घेतले होते। कोणकोणत्या बॅचले 60 70 मुलं घेतले मित्रांनो, पुणे यारो झालं, त्याचबरोबर मुंबई यारोमध्ये, ठीक आहे, 50 70 एवढे मुलं घेतले जीडीचे, ठीक आहे। तर जीडीमध्ये फॉर्म भरा, कारण की जीडीच्या जास्त जागा असते आणि जास्त मुलं मित्रांनो हे जीडीचेच घेतल्या जाते आणि सर्वात कमी मुलं मित्रांनो ट्रेड्समॅनची घेतले जाते, क्लार्कची घेतले जाते, त्याचबरोबर टेक्निकलची घेतले जाते आणि सर्वात जास्त मुलं मित्रांनो जीडीचे घेतले जाते। तर तुम्ही जे मित्रांनो जेव्हा सुद्धा नवीन अग्निवीर आर्मी रॅली भरती निघणार आहे तर जीडीमध्ये जे मित्रांनो फॉर्म भरता, कारण की जीडीमध्ये जास्त मित्रांनो सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे, ठीक आहे। तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, अग्निवीर आर्मी रॅली भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।